जायचं होतं की आई सोबत. कशाला राहिले इथं माझ्याजवळ? कशाला राहिले? हा, कुठे गेली मम्मी? कुठं गेली कामाला? तू पण जायचं की कामाला मम्मी सोबत? का? जात जा की तू पण. मम्मी तुला माया करते का? कोण माया करतंय जास्त? मारती काय? सोड सोड सोड. गेली 2 भाकऱ्या थेपून निघून, सगळं तसंच टाकून गेली. भांडी कुंडी सगळं पाणी भरायचं, झाडायचं तसंच ठेवून गेली सगळं. 4 भाकऱ्या थेपून. घोडा टिकडिक टिकडिक सगळं मला लोड करावं लागला. भांडी घासणं नाही ते. पोरं बघून मला म्हणतात, चिडवायला लागले, भांडी घासतो काय, भांडी घासतो. म्हणलं मी खाल्लंय बाबा त्यात, मला घासायला नाही लाज. म्हणलं ती कामाला चालली घासतो म्हणलं. व्हिडिओ काय लोकांचं कसं असते माहिती आहे का? आमच्या इथल्या नुसतं नावं ठेवायला येतंय बरोबर. कोणती काम आपण घरातली केलं ना, मग नावं ठेवतात की बाबा बाईसारखं काम करायला. बाईसारखं पडली असती ती. सोड तिला. हा कसा दिसायला लागलाय आता, नुसता वेगळा बका सुरत झालाय. आणि आज हा टी शर्ट का घातला, रोजचं का नाही घातला? त्रिशा तू सरक ना, नीट बस. उठ रे, उठकी नीट बस. हा, व्हिडिओ स्टॉप केला या. आणि परत तो का त्या काका काय म्हणतात बघ तुला. बघ की काय म्हणतात. मम्मी सोबत उद्यापासून जा का आम्हाला. नुसतं आपण असं घरातलं काही काम केलं ना, मग हे लोक नावं ठेवतात. मग यामुळं म्हणजे सिटीत कसं असते, सगळं आतल्या आत असतंय, कोण बघत नाही काय नाही, का नाही वाटत. इथं लोक नावं ठेवतात. त्यामुळे जर असं काय नाही, पण मी दिलाय सगळ्यांचा विचार करायचा सोडून. सगळं झाडून काढलं, आता पुसून पण काढायचं आहे मला. थोड्या वेळानं काढेल. पाऊस पण झालता, सगळं चिखल 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 झालंय. मग पोरं तसे पळतात ना घरात, मग त्यामुळं काय झालं. काय म्हणते, भूक लागली तुला? काही खायचंय? मी गेलतो विहिरीत कामाला आणि परत संपलं ते. म्हणजे काय मेसेज बघितला ना तू? चुप. यो कसा दिसायला लागलाय, नुसता रटाच्या रटच. लय आगाव व्हायला लागले. नीट बस, नीट बस म्हणलं की नीट बसायचं. सोड की त्रिशा त्याला. किडी देऊ त्रिशा तुला? देऊ? किती खाणार? एकच ना? नक्की देऊ ना? म्हणजे तिला विचारून द्यावं लागतं, नाहीतर मग ती खातच नाही. मग ती फेकून देते अर्ध खाऊन. काय होते, तिला आपण नाही विचारता जर असं हे केलं ना, म्हणजे आपण त्रिशाला न विचारता दिलं ना खायला, मग तर ती वाटोळं करते. सरक बघायला, सरक बाजूला. हा, उठ ग त्रिशा, उठ खालून, उठ खालून उठ. पाऊस झाला थोडासा. सरक रे, नको तिला हे करू. उठव खालून, तिला उठव ना खालून. अरे सरक, सोड तिला. तिला सरक तू, बघला बाजूला. हो तू सरक रे बाजूला. हा बस. हा, अरे तू तिला हात नको लावूस, हात नकोस लावूस. सरक मग. तिला जसं आपण ती आजारी होती ना, परत ती बरी झाली, तसं म्हणजे तिला मी तेव्हापासून अशी फळं ठेवतो, काय ना काय काय ना काय. आज आमरस चपाती बनवलेल्या खाल्लं काय? सगळं पिऊन टाकशील. मी नाही खायला अजून ते आमरस. आंबे काकाने दिलेले. काकाला थँक्यू म्हणा आंब्यासाठी. थँक्यू. कशी आहे आंब्याची क्वालिटी, क्वांटिटी? एक नंबर. एक दाखव. आणतोस का? एक आणतोस? कुठं आहे मला माहित नाही. हा, तो काका बघतात. म्हणतात त्रिशा लय आगाऊपणा करायली म्हणतात. तुला मारतात मग ते काका. कसं मारतात माहिती आहे ना? सरक ना, सोड तिला. तू सोडत जा म्हटलं की सोड.
रोहन आपला गपचूप राहतो हा लय आगाऊपणा करतो. काकाला दाब देती का काय तू? तिला मला माहीतच नव्हतं की केळी दिल्यानंतर पाणी द्यायचं नसतं ते. मग मी माग द्यायचो. मग मला कमेंट आली की दादा त्रिशाला केळी दिल्यानंतर लगेच पाणी नको देत जाऊ. तेव्हापासून नाही देत. ती पण नाही पेत अशी. नाही पेत ना ती केळी खाताना नाही पेत. गेली पूजा माझ्या बोकांडी सगळं काम सोडून गेली. पण मी पार पाडलं. मला लय उशीर लागला सगळं काम उरकायला. आई नको 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 इथंच थांब. नको 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 हा नको जाऊ नकोस. नको म्हटलं तर अरे पाणी प्यायला जाते ती. आण तिला इकडं. पिऊ नको हा. हा ये अशीच. ते बॉटल भरायचं राहिलं बघ पाणी. इकडे ये. जार तिला आण इकडं. भांडणं लागली. रोहन कुठं आहे त्याला बोलव इकडं. हे सगळे हसत होते ना मी भांडी घासताना. म्हणलं दात काढू नका म्हणलं. आम्ही खाल्लंय तर आम्हाला घासाय काय नाही म्हणलं. शिटीत जाऊन बघा म्हटलं. नको पहिलं केळी खाऊ मग तुला चिक्कू आणायच्यात ना आता. चिक्कू खाणार आहे ना तू. चिक्कू कशी खाणार तू? दाखव त्याला काकाला दाखव कशी खाणार. तू उद्यापासून मम्मी सोबत जा कामाला. मी पण कामाला चालणार आहे. विहिरीवर कामाला गेलो त्या दिवशी एकच दिवस लागलं आणि दुसऱ्या दिवशी मग ते काहीतरी पैशाचं कमी देत होते म्हणून तिकडं नाही गेले. मग आज तर काही पाऊसच झाला रात्र म्हणजे पहाट त्यामुळं आज पण काय नाही. मग मी म्हणत होतो तिकडं कोथिंबीरच्या कामाला जातो म्हणून. मग पूजाच बोलली नको त्रिशाला तुमच्याजवळच ठेवा मी नाही जाणार. मी नाही राहणार घरी म्हणून. नाहीतर मी तिला बोलत होतो घरी राहा मला जाऊ दे. आणि हा तर मला त्या दिवशी एवढा भीती घालायचा पप्पा विहिरीत नको जाऊ दगड डोक्यात पडल. अरे तू पागल पिगल आहे का काय? दे त्याला ते चापट कशाला मारतोय तिला? कुत्र्यागत मार खाशील तू पायाखाली तुडवल. सरक म्हणलं तर ती नादी लागून खायला लागली. तू खातो आता माझ्या हाताचं. कुत्र्यागत खातो तू. थांब रे तू.